नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या स्रोतावर जरा सविस्तर बोलूया. हा स्रोत श्री स्वामी समर्थांच्या शिकवणींवर आधारित आहे. यात श्रद्धा आणि आपले प्रयत्न म्हणजे कर्म यांची सांगड घालून आयुष्यातल्या अडचणींवर मात कशी करायची याचं मार्गदर्शन मिळतं. हो, आणि यातला मूळ विचार असा आहे की स्वामींवर जर पूर्ण विश्वास असेल, अटूट श्रद्धा असेल, तर मग अशक्य असं काही उरत नाही. बरोबर. सुरुवातच होते स्वामींच्या भूमिकेपासून. त्यांना फक्त गुरु नाही म्हटलेलं नाही. स्रोत त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतं, म्हणजे संपूर्ण विश्वाचे चालक. आणि त्यांच्यावरची जी श्रद्धा आहे ती कठीण प्रसंगात आपल्याला मार्ग दाखवते असं म्हटलंय. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्वामी नुसता आशीर्वाद देत नाहीत. नाही, ते परीक्षाही घेतात असं स्पष्ट म्हटलंय. म्हणजे आपली श्रद्धा किती खरी आहे हे पण तपासलं जातं. अगदी. आणि मग येतो कर्माचा मुद्दा. श्रद्धेसोबतच कर्माचं महत्व. हे कसं जोडलंय? खूप महत्वाचं आहे ते. एक वाक्य आहे बघा, देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. हो. कारण देव माफ करेल पण कर्म नाही. म्हणजे बघा किती खोल विचार आहे हा. म्हणजे आपण जो करतो, जे विचार करतो, हो, आपले विचार, आपला दृष्टिकोन, आपल्या कृती, ह्याच गोष्टी आपलं भविष्य ठरवतात. त्यामुळे सकारात्मक विचार आणि चांगली कर्म ह्याला पर्याय नाही. आणि मग कर्माचा संबंध थेट जोडला जातो माणुसकीशी, बरोबर ना? अगदी. स्रोत म्हणतं की माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. म्हणजे काय तर गरजू लोकांना मदत करा, कोणाबद्दल वाईट चिंतू नका, जातीभेद तर अजिबात मानू नका, दुसऱ्याच्या दुःखात आपण सहभागी व्हावं, त्यांना मदत करावी, ही स्वामींची अपेक्षा आहे. म्हणजे पूजा अर्चा महत्वाची नाही असं नाही, पण त्याहीपेक्षा दैनंदिन जीवनातलं आपलं वागणं, हो, ते जास्त महत्वाचं. आणि हे सगळं आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे, नाही का? हो, दृष्टिकोन म्हणजे वाईट परिस्थितीतही काहीतरी चांगलं शोधण्याची क्षमता. बरोबर. आपला दृष्टिकोनच आपली परिस्थिती घडवतो किंवा बिघडवतो. अडचणी तर येणारच, पण ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी, आपल्याला जास्त मजबूत बनवण्यासाठी येतात. असा एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हे पण एका अर्थाने आपलं कर्मच आहे. आणि मग या प्रवासात संयम किती महत्वाचा आहे. खूप जास्त. स्रोत सांगतं की यश लगेच मिळत नाही, वेळ लागतो, कष्ट करावे लागतात. हो, स्वामी मदत करतात नक्कीच, पण म्हणून आपण आपले प्रयत्न थांबवायचे नाहीत. हाच तो समतोल आहे मला वाटतं. श्रद्धा आणि स्वप्रयत्न. अगदी. स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण स्वतःच्या कष्टांवर पण विश्वास ठेवा. हा बॅलन्स साधायला सांगितलाय. आणि याचबरोबर काही गोष्टी टाळायला पण सांगितल्या आहेत. नकारात्मक भावना. हो, जसं की स्वार्थ आहे, राग आहे, ह्या भावना आपल्या प्रगतीच्या आड येतात. म्हणजे इतरांचं भलं चिंतलं तर आपलंही भलं होतं, हा विचार पण कर्माच्या सिद्धांताला धरूनच आहे. बरोबर. ते चक्र आहे एक प्रकारे. आणखी दोन गोष्टी महत्वाच्या वाटल्या. एक म्हणजे वेळेची किंमत ओळखणं. हो, वेळ वाया घालवू नये. आणि दुसरं म्हणजे आईवडिलांचा आदर. खूप महत्वाचं. या गोष्टी आयुष्याचा आधार आहेत असं म्हटलंय. आई वडिलांचा आदर करणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. तर या सगळ्या चर्चेतून काय दिसतंय? स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा, चांगल्या कर्माचं महत्व, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज, संयम बाळगणं आणि सतत प्रयत्न करत राहणं, हे सगळे मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत, नाही का? हो, हे वेगवेगळे उपदेश नाहीयेत. ही एक संपूर्ण जीवन जगण्याची पद्धत आहे, एक समग्र दृष्टी आहे. अगदी. आणि शेवटी एक विचार नक्की करावासा वाटतो की आपण जेव्हा दैवी शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा त्याच वेळी आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि प्रयत्नांची जाणीव ठेवणं, हा जो समतोल आहे तो जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला जास्त सक्षम कसा बनवू शकतो. स्रोत आपल्याला स्वामींच्या विचारांशी जोडले राहण्याचं आणि त्यावर विचार करत राहण्याचं आवाहन करतं. श्री स्वामी समर्थ.